करू लागली तर माझ्या नवऱ्याला एका गोसायाच्या नादी लावू लागली. विचार करत करत नमावती राणी आपल्या महालात गेलेली आहे. सर्व आपल्या भाषेत काय म्हणतो, जोडपं जर डबल असेल तर सवत आमच्याकडे, तुमच्याकडे त्या सगळ्या सवतींना सांगू लागली, राण्यांना सांगू लागली, हे बघा मी रात्री सगळी कॅसेट ऐकलेली आहे. आपली आई साहेब त्या साधूला बंगल्यावर आणणार आहे जेवणासाठी आणि आपल्या त्या नवऱ्याला राजाला साधू बनण्याचा तिचा हट्ट आहे आणि राजा सुद्धा ऐकणार आहे. परंतु राजा काय म्हणत होता, आई अजून वेळ आलेली नाही. ज्या वेळेस मला माझ्या मनाजोगता साधू मिळेल त्यावेळेस मी निश्चित, आई तू रडू नकोस, त्यावेळेस मी निश्चित गुरु केल्याशिवाय राहणार नाही. म्हणे कितीक दिवस गुरु करायचा नाही. म्हणे जोपर्यंत चांगला गुरु, चांगला गुरु गुरु नाही केला त्याचा जन्म माया गेला. 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 त्याचा जन्म माया गेला. त्याचा जन्म माया गेला. त्याचा जन्म माया गेला. सांगता येणार नाही बाळा. हे बाळा, कारण जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. मोक्ष प्राप्ती करून घ्यावं. काही टोनगे असे म्हणतात, करू न मग वहीन न मग कैदम आहे का नाही. गुरुदेव बोलो सिद्धेश्वर भगवान की सर्वांनी गोल हात करायचे. छोटस भजन त्या मैना तिने राणीसाठी. आणि बघा लागल्यास आपलं एक क्षण Hare
सगळी कॅशिट सांगून चालली. बघा त्या मावलाईनं विचार केला, मोठ्या राणी साहेबाचा जो सल्ला घेतला त्याचं आचरण केलं खरंच असेल. कारण ज्येष्ठ राणी आणि त्या राणीनं सांगितलं म्हणून त्याच्यात आता काही बदल होणार नाही. सर्वांनी विचार केला. गोपीचंद राजा खाली आला. मग त्याचा भेद बघावा, खोलीत घ्यावा, निब्बर बघा. आणि मग इकडे त्या मैनाकीने राणीला सांगितलं, हा तो मुलगा सांगतोय आई काही हरकत नाही, 2-3 दिवस जाऊ दे, मला थोडासा वेळ दे आणि मी काय करायला आता गुरु करून घेईल. थोडासा वेळ मी करून घेईन आई गुरु, काहीच हरकत नाही, काही हरकत नाही. आणि म्हटलं आई आता रडू नको, मनात पुढला विचार आणू नको, भोजन करून घे, मी स्नान करतो आई. काही हरकत नाही बाळा, घे करून स्नान. आणि आता इकडं सर्व राणी सज्ज झालेल्या होत्या त्या गोपीचंदला स्नान घालण्यासाठी. सर्वजण उभे राहिलेले आहे. स्वामी फार वेळ लावला तुम्ही, इतका वेळ काय केलं बरोबर, सगळे ऐकून घेतलं होतं, परंतु म्हणतात ना, जाऊ द्या बाबा. नमो नारायण. गोरक्षा सद्गुरु चैतन्य काळी म्हणत भगवान म्हटले खूप वेळ लावला. म्हटले काही नाही, आईनं सांगितलं जरा गावामध्ये कोणीतरी. म्हटले हो देवा, तुम्ही एकदा स्नान करा, मग आम्हाला तुमच्या सोबत बोलायचं आहे. मध्येच बोलणं बंद केलं बघा. आणि आता काय सांगितलं, स्नान करून घ्या, नंतर बोलायचं आहे. म्हटले काही हरकत नाही. इतक्यात ह्या राणीनं काय केलं, मोठ्या लुमावती राणीनं सगळ्यांच्या आधी अर्ध स्नान चालू असतानाच निघून गेली. गोपीचंद राजाच्या मनात आलं, आज मोठी राणी लवकर का गेली, कधीच मला पूर्ण स्नान झाल्याशिवाय जात नाही, आणि आज मात्र ती अधुरी गेली. म्हणून महाराजांनी चटपट आंघोळ केली आणि त्या पत्नीच्या मागे पुढे गेले, महालात गेलेले आहे. इकडे लुमावती राणीनं नाटक चालवलं, मोठ्या मोठ्या रडू लागली, गडबड्या लोळू लागली. म्हणे देवा गो देवा, मोठा अनर्थ झाला, गावामध्ये कोण एक साधू आला. आई साहेब लागली नादाला, गावामध्ये कोणी साधू आला, गावामध्ये कोणी साधू आला. आई साहेब लागली नादाला, खूप मोठा बघा आनंद झाला. आता त्या गोपीचंद राजाला आनंद होणार आहे का असं म्हटल्यावर बिलकुल राग येतोय गोपीचंद राजाला. परंतु मैनाकी राणी सांगू लागली, म्हणे राहतो बघा पुस्तक गल्लीला, म्हणे एकच संधी खेळ झाला, डोक्यावर भागवाहिला. आई साहेब लागली नादाला, तुम्हाला लावून धर्म बोलायला, बघली डोळी गळ्या, तर पुण्याचा विचार झाला. महाराज काय सांगू तुम्हाला, माझं रडण्याचं कारण लई मोठं आहे. बाहेर जर वार्ता फुटली, तुमच्या नाकाला काळ लागणार आहे. महाराज लाल गुंड झाला तो गोपीचंद राजा. काय बोलते तुला मावती, हे खोटं आहे.
एका धडाक्यात त्या भीतीला लुटून दिलेला आहे. परंतु बघा, आधीच प्रकरण सर्व ठरून होत. बाकींच्या राण्या पळू लागल्या, देवा देवा म्हणू लागल्या, राणीला मारू नका म्हणू लागल्या. कारण आम्हाला सुद्धा सर्व त्याशी माहीत आहे. आपली राणी साहेब, आई साहेब पुढे जाती म्हणे गावाच्या खालच्या बाजूला. खालची बाजू कोणीकडे आहे, ती बाबाची कुटिया कोणीकडे सांगितली. बघा त्या उत्तम भाऊच्या वावराला. एक जबरथान रेवणनाथात सांगतो तुम्हाला, त्याच्या चढच्या बाजूला आणि अशा प्रकारे कथा चालू झाली. सर्वांना वाटू लागलं बाबानं सगळं पावड्यात चालावं. हरी बोल, हरी बोल, हर हर महादेव गंगे, काशी विश्वनाथ गंगे, 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 काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हरि ओम नमः शिवाय. सांगितलं महाराज, हे खोटं नाही. तिकडे उत्तम भाऊच्या वावरामध्ये मोठी कुटी आहे. तिकडे महाराज खरोमरी आहे. सगळ्या गावात वार्ता पसरली. तुम्हालाच फक्त माहित नाही, तुम्हालाच फक्त घर सुटत नाही. तुम्हाला फक्त येऊन जाऊन बसते एवढं. केवढं? मला एक दारूची बाटली हवी. फक्त एवढाच माहित आहे. पिणं आणि झोपणं, लोळणं, दुसरं काही माहित म्हणजे महाराज तुम्हाला काही माहित नाही. तुम्ही खाण्यापिण्यात दंग, तुम्ही निंद्रात दंग. आपले जिकडे म्हणे घोडे बांधलेले आहेत, जिकडे घोड्यांची लीद आहे, आणि त्या अशा ठिकाणी ते महाराज येऊन बसलेले आहे. मंदिरामध्ये आवाज, आणि त्या महाराजांना विचाराला खरं काय ते डोळ्यानं बघावं, अन्यथा कोणाला कोच लावू नाही. मी आधीच बोलून गेलो, कचऱ्याला कचपट म्हणू नका. नसकटाला सुद्धा काय काढीला काढी कव्हा लागेल. सांगितलं तेवढं पालन करा. म्हटले असं नाही, एकदा विचारू पाहू काय आहे. बराबर रात्रीच्या 11, 11:30, 12 वाजेला गोपीचंद राजा जागी झाला आणि आईच्या पावलावर पाऊल देऊन चालू लागला, बघू लागला. तर सत्य कहाणी कळली. परंतु महाराज काही आई साहेबाबरोबर मध्ये गेलेले नाही. लांबून पाहून वापिस आले आणि इकडे लगेच काय शिपायाला आदेश दिला, चला भालदार चौकदार. बघा, भालदार चौकदाराने एक उदाहरण आठवलं. काल बोललो तर नाही ना? हो,
चोपदाराचं काम काय असावं आणि भालदाराचं काम काय असावं. या चोपदाराचं काम महाराजांना स्टेजवर आणावं, महाराजांना सुरक्षित ठेवावं. काय करावं? सुरक्षित ठेवावं. परंतु हे चोपदार भालदार काय करतात? त्यांची बी चूक नाही म्हणा. आमच्यासारखे दगड काही हुशार महाज्ञानी त्यांना सांगतात काय सांगतात त्यांना उचका. परंतु बघा महाराज यांचं काम काय आहे? साईडला उभा राहावं, जनतेवर नजर ठेवावी. कोणाचा जर प्रश्न असेल तर महाराजांपर्यंत आणावा. हा त्या भालदाराचं काम आहे. कोणाला गप्प बसावं हे काम नाही. चोपदाराचं पण काम नाही. बघा कालचंच प्रकरण बघा. मी काय सांगितलं? शाने गप्प बसा बारीकले डांगुडा घाला असं म्हणलं का? शानेले गप्प बसा बारकले नाही. माय बापांनो आज बघा त्या मुलांना सकाळीच बघता कुठेवर सांगितलं, बाळांनो आज जर गावात मला यायचं असेल, तुमची जर इच्छा असेल, तुम्ही त्या वट्यावर बसू नये. जागा नाही आता ते तिघच जाऊ दे. ब्रह्म विष्णू महेश सदाशिव जागा नाही म्हणून ते तिघावर. पण बाकीचे माझे बालमित्र बघा त्यांना इतका दुःख झालं महाराज गावात येणार नाही. आणि जर मी म्हणलो मी जर गावात आलो, तुम्ही वाट्यावर दिसले माझ्या समोर, मी तुमची कथा सोडून निघून जाईल. यांचं काम नव्हे. यांचं काम फक्त महाराजांकडे प्रश्न आणावा. आणि मग त्या गोपीचंद राजाला मला सांगायचं काय होतं? राजानं आज्ञा करावी, शिपायांना ऐकावं. राजा बोले तर झाले, गाढव बोले तू, गड्ढा बोले तू, कुत्ता नाही. सद्गुरु सच्चिदानंद भगवान चैतन्य कलिनाथ भगवान हनुमान की रामचंद्र की क्या बात है. आणि अशा प्रकारे आता त्या गोपीचंद राजाला त्या शिपायाला सांगून दिलेलं आहे. गोपीचंद राजाने काय करा, घोड्याच्या जागी त्या लिधीच्या जागी एक मोठा गड्डा खोदा. 10-20 जण चटकन जा आणि काय करा, गड्डा खोदून ठेवा. लगेच मी मागून येतोय 2-4 शिपाई घेऊन आणि त्या जालिंदराचा खिम्मा करू. काय करायचं ठरलं? खिम्मा करायचं ठरलं. खिम्मा करतो का? अरे जो अग्नीचा पुत्र त्याचा कोण खिम्मा करणार? जो स्वयं भगवान त्याचा कोण खिम्मा करणार? पण अज्ञानी क्या जाने ब्रह्म ज्ञान, उसके लिए क्या होना पड़ता है? अज्ञान को ब्रह्म ज्ञान मालूम नहीं होते हैं, उसके लिए ब्रह्मन देवी होना चाहिए. जब ब्रह्म ज्ञान उन्हें पता चलता है. कल सोमयाग की शुरुआत है. 1 दिन का सोमयाग यज्ञ कल की पूजा है. मग आपण ना केली असती का पूजा? ब्रह्म ज्ञान वही जाने जो होवे ब्रह्मांड. लेकिन कौन सा? जो ब्रह्म ज्ञान जाने वही हो ब्रह्मांड. क्या बात है. प्रभु ने कहा है
कृष्ण भगवान जी भी कहते हैं अर्जुना एवढं सोपं नाही. हे बघ तुला जर सगळी गोष्ट ऐकायची आहे जप तप करावं लागेल, ज्ञान यज्ञ करावं लागेल, परंतु वेळ नव्हता. कुठं? कुरुक्षेत्रामध्ये वेळ नव्हता. परंतु महाराज बोलता बोलता सगळं सांगत होते, गीता सांगत होते. आणि शेवटला काय केलं महाराजांनी? कोणतं रूप म्हणे? विश्वरूप दाखवलं. मग अर्जुन सुद्धा काय झाला? आता विद्वान झाला. मग अर्जुनाला वाटलं देवा, अरे तू साक्षात भगवंत आणि मी तुला काय केलं? माझ्या रथाचा सारथी केला. अरे देवा, तू साक्षात नारायण आणि मी तुला काय केलं? माझा नोकर म्हणून घोडे चालवायला लावले. बघा, देव सुद्धा आपल्या त्या भक्तीला बघा, भक्ती करावा तर कोणासारखी, भक्ती करावं तर कोणासारखी. भगवंत आपल्या घरी चाकरी केली पाहिजे. भगवंतानं आपल्या घरी गावड्या थापावं, भगवंतानं आपल्या घरी दळण दळावं. एवढी मोठी सत्ता असावी. परंतु आजच्या या कलियुगामध्ये त्या भगवंताला जाणणारे कमी लोक राहिले. तशी भक्ती कोणी करत नाही. मी सतत म्हणतो माझ्या शरीराचं कातड्याचं तुंतुन व्हावं आणि त्या भगवंताच्या कार्यासाठी वाजावं. माय बापांना पुढला स्वर माहीत नव्हता, आणि मला स्वर दाखवलेला सुद्धा नव्हता. बऱ्याच जणांनी दूर सुद्धा केलेला असेल. आई बापाला सुद्धा नवल वाटत होत, ते सुद्धा कधी कधी थिरकटून देत होते. एवढं सोपं नाही माय बापांनो. भक्ती करावा लागेल. भक्ती केली तर भगवंत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज मौज मजा, आई बापाला मारहाण, आई बापाच्या विरुद्ध जाणं. माय बापांना प्रत्येक गोष्ट आगळी वेगळी. त्या अर्जुनाचा सारथी साक्षात विश्वाचा व्यापक, विश्वाचा बाप, जगाचा गुरु झाला. माय बापांनो, त्या जन्याबाईच्या घरी साक्षात पांडुरंगाने गावऱ्या थापल्या. माय बापांनो, त्या जन्याबाईला धरण दळू लागला. माय बापांनो, भगवंत तो ईश्वर, तो नारायण, तोच हा नारायण. ना भेद, इथं कुठलाही भेद नाही. उच्च नीच काही नेने भागवंता, उच्च नीच काही नेने भागवंता, उच्च नीच काही नेने भागवंता, उच्च नीच काही नेने भागवंता. इष्ट भाव भक्ती देखो निया, इष्ट भाव भक्ती
भावनो, भक्तीशिवाय पर्याय नाही. परंतु लुमावती राणीचं डोकं खराब, त्याच्याहून राजाला अक्कल नाही. काय चाललं कळून घेतल्याशिवाय कुठला पाऊल उचलू नाही. मी माझ्याकडे जे भक्त येतात मग त्यांना सतत सांगत असतो, तुम्हाला 2% 1% गुण वाटला तर या, उगाच कोणाच्या बळी पडू नका. इथं उगाच झुंड बाजार भरू नका, उगाच पैशाचा बाजार मांडू नका. काही मायबाप असे आहेत मित्रांनो, काय विचारतील त्याचा सुद्धा तपास. ज्यांचे आता वय झालं, ज्यांनी म्हटलंय कधी राम नामाचा जयघोष केला नाही, कधी राम नाम घेतलं नाही, आणि अशांचे आता वय शेवटाला गेलं आणि अशा त्या मायबापाचे जर गुडघे गेले तर कुठला भगवंत त्या भक्ताला पावणार आहे. म्हणून देव बाजारचा भाजीपाला नाही. नुसतं कपाळाला भस्म लावून घेतला तरी देव होत. त्यासाठी काय असावं, जाणे भक्तीचा, जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, तोची देवाचा पुतळा, तोची देवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, 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 तोची जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची आणि कणोही माझ्या मना होक पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. आणि मग असं करताना आता गोपीचंद राजाची आज्ञा शिपायानं ऐकलेली आहे. गट खोदून झालं, रात्रीची वेळ होती, मैनाकिनी राणी घरी आलेली होती आणि जालिंद्रनाथाला झोप लागलेली होती. इतकी गडगंड झोप लागलेली होती. आणि बघा त्या जालिंद्रनाथाला त्या गोपीचंद राजाने दोरीना त्या खाटावर बांधलेला आहे आणि खाट चौघा पांघराला उखललेली आहे. आणि ती खाट बघा आता त्या निधीमध्ये त्या घोड्याच्या गोठ्याजवळ एक मोठे गड्डे केलेला आहे आणि त्या गड्ड्यामध्ये जालिंद्रनाथाला टाकलेला आहे. आणि वरून काय लोटलं म्हणे, घोड्याचं शेण, त्याला लीद म्हणावं. बघा एक उदाहरण बघा त्या घोड्याच्या लिधीचं. जालिंद्रनाथ बाबांना सांगितलं मी त्याच्यात किती वर्ष राहिलो, 12 वर्ष राहिले ना बाबा त्याच्यात. तर त्या घोड्याला एक असं वरदान आहे, जर एखाद्याचा कान दुखत असेल मंत्र फुकट घ्या, मंत्र फुकट घ्या. आता ध्यानात ठेवा सर्वजण, एखाद्याचा कान फुटत असेल, एखाद्याचा कान वाहत असेल
एखाद्याला ऐकायला कमी येत असेल तर घोड्याची ताजी लीद आणावी, त्याला पिळावं, ते शेण पिळावं आणि त्याचे 2-2 टक रोज संध्याकाळी सकाळी त्या कानात सोडावी. पण विश्वास ठेवा, विश्वास ठेवा नाही बापांनो, हसण्यासाठी सांगत नाही. निश्चित ते वाहणारं पाणी बंद होईल. कान दुखत असेल तर ते सुद्धा कमी होईल. फुकाट मंत्र. फुकटचा आपल्याला चालत नाही. फुकटचा आपल्याला, कारण मी दुपारा बोललो घ्या पिपळाचं पाला घ्या, लिंबाचं पाला घ्या, बाबळीचा पाला घ्या, काळी टांकळ घ्या, देवळी टांकळ बी घ्या, सगळं एकत्रित करा, पिऊन घ्या, थोडस गोमितर घ्या, थोडस शेण घ्या. फुकट चालणार नाही. हीच वनस्पती जर 10-11 हजार रुपये सांगितले, लांबून बोलायची सांगितली, राधे राधे सद्गुरु चैतन्य राकोलकर बाबा निश्चित घेऊन येतील. काय बाबा निश्चित घेऊन येतील. आणि असं जर फुकट बाबाची कथा ऐकायला चला म्हणलं, पण रोज म्हणून नको नाराज. माय बापांना फुकटची वस्तू आपल्याला चालत नाही, कारण आपला त्याच्यावर काय नाहीये, विश्वास, आपला भाव नाही, आपली त्या गोष्टीवर श्रद्धा नाही. म्हणून आणि मग असं करत असताना त्या गोपीचंद राजाने त्या जालिंद्रनाथाला त्या घोड्याच्या लिदीत पडून टाकलं. महाराज दिवस उगलेला आहे, खाली एक आवाज चालू झाला, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, हो अलक निरंजन, 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 अलक निरंजन. त्यांनी आता काय केलं, समाधीमध्ये महाराजांनी ध्यान मुद्रा लावून टाकली आणि सांगितलं, आता गोपीचंद राजा हे एक दिवस असा येईल. मग आपण म्हणत असतो आज ना उद्या माझा सुद्धा दिवस येईल, तू भी माझ्या गावात येशील, जरी मी तुमच्या गावात आलो पण माझी बी वेळ येईल आणि मी सुद्धा तुम्हाला काय करील, निमंत्रण देईल. 20 मार्च 2016 चैतन्य कानिकनाथाचा सोहळा, 28 मार्च 2016 बाबाची यात्रा धारण खेळाला. आणि मी येऊन सर्व गावात फिरून प्रत्येक घरोघर काय करणार आहे,
ज्याने घेतलं त्याला देईन, ज्याला नाही चाललं त्याला नमस्कार करीन. सद्गुरु चैतन्य करुणानाथ पुणे बेट्या कुठे जाशील, एक दिवस माझा बाळक येईल, तुला असा दंडित करील, तुझ्या या क्रोधाचा शोध घेईल, सूट घेईल, शोध घेईल. शोध म्हणजे सूट. काही झालं का? बघा आता इकडं बद्रिका वनामध्ये ते गोरक्षनाथाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि गोरखनाथ बाबा आता हळूहळू सर्व देवाला नमस्कार करून चालते झाले. अजून आपल्याला वेळ. चालते झाले महाराज. करायचं बंद, मागून वर हात करा जर बंद करायचं असेल. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. सावळा दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. मला भेट जाओ. सावळा मला भेट जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. दत्ता दिगंबराया हो सावळा मला भेट जाओ. सावळा मला भेट द्यावं. आणि मग आता त्या दत्तप्रभूंनी त्या गोरक्षनाथाला सांगितलं, बाळा तपश्चर्या पूर्ण झाली, आशीर्वाद असो, कल्याण असो. हो. आणि त्याचबरोबर ते महादेव शंकर भगवान कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटम असे ते कैलास राणा ते सुद्धा सांगू लागले, बाळा पुढे आता नाथ संप्रदायाचा जय जयकार कर, गावोगाव जाऊन कथा कर, कृत्य कर, नृत्य कर, गायन कर. आता पुढे गायन करणार महाराज. त्यांना पुढे शिकायची गरज पडली. पुढे आता गायन सुद्धा होणार. आणि होत असताना भास्कर दादा हे होत असताना महाराज आता निघाले. पुढे निघाले हळूहळू दरगाव धर्मुक्तान. चला लगेच तोड्यात चालली आहे की नाही. हळूहळू दरगाव धर्मुक्तान करत करत महाराज या येलापट्टण नगरीमध्ये आलेले आहे. आणि महाराजांचा घोष काय होता? गावात फिरत असताना महाराज काय म्हणायचे? अलक निरंजन, 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 हो अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक असा प्रकार घडला. एका ठिकाणी गर्दीतून पुन्हा आवाज रिटर्न कानावर पडला. अलक निरंजन.
अलख निरंजन गती दुनिया दी अलख बोला जालिंद्रनाथ भगवान की. आणि महाराजांनी गोरखनाथ महाराजांनी विचारलं, मनात विचार करू लागले, मी अलख निरंजन म्हटल्यावर खालून कोण म्हटलं? बघू काही आपलं कोणी टिंगुल तर नाही करत आहे ना खाली? कथा ऐकायची का नाही? असे गोरखनाथ विचार करू लागले. पुन्हा म्हणू लागले, अलख अरे काय असावं? तर म्हणे काय झालं महाराज, आपण कोण? मी जालिंदरनाथ आहे. माझे गुरु माझे मिळत नसतील ना, परंतु हा आवाज त्यांच्या आवाजात मिळत, त्यांच्या आवाजात मिळत नाही. अरे काय असावं? तर मग आता गोरक्षनाथाने सांगितलं, देवा तुम्हाला वर काढू का मी? म्हटले नाही नाही, माझा शिष्य कानिफनाथ येईल, परंतु त्याआधी तू सांग कोण? म्हणे मी गोरखनाथ, जती मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरखनाथ. आणि या गोरखनाथ वा गोरक्षनाथ, अरे एक काम कर बघू, ज्या वेळेस माझा कानिफ तुला भेटेल ना, त्यावेळेस त्या कानिफाला माझी वार्ता सांग. काही हरकत नाही देवा, काहीच हरकत नाही. महाराज मी त्या गोपीचंद राजाला जाणून भस्म करतो. म्हटले काही करू नको, माझा शिष्य काही साधारण नाही आणि मी बी काही साधा नाही, परंतु काही पुढे कार्य करून घ्यायचं आहे म्हणून हा प्रकार चालू आहे. माय बापांनो, अशा प्रकारे बघा आता त्या गोरखनाथाला जालिंदरनाथाने आदेश दिला, चला जा घरी. आणि मग महाराजांनी सांगितलं, तुम्ही तुमची परत यात्रा चालू ठेवा. इकडे काय झालं? कानिफनाथाची मी तपश्चर्या पूर्ण झाली आणि हे सुद्धा आता फिरत फिरत श्री राज्याच्या बाउंड्रीवरती आलेले आहेत. इथं खूप मोठं प्रकरण होत. रात्री एक माकड येत होत, ते भूम भूम करत होत आणि या भूम भूम करणाऱ्या आवाजाने सर्व धरणी हलत होती. त्या मारुतीनं काय केलं, त्या माकडाने काय केलं, त्या श्री राज्याची बाउंड्री सगळी भारून टाकलेली होती. परंतु महाराज, ज्याचा गुरु कबड्डी त्याची दैना कोण फेरी. अच्छे को अच्छे मिले दो दो बाता और गधे को गधे मिले आम्ही नाही म्हणत. ज्याचा गुरु कबड्डी त्याची दैना कोण फेडी. ज्याचा गुरु बळकट त्याचे धरावे मनगट. म्हणू नका, गुरु पक्का असावा, गुरु असा असावा, प्रत्येक गोष्टीला जाणकार असावा. नाहीतर मग बस गुरुचे नाना प्रकार, आपल्याला त्या प्रकाराशी बी काही घेणं नाही. कारण जो जैसा कर्म करे वैसा फल देता है भगवान. जो जैसा कर्म करेगा वैसा फल भगवान देता है. आणि आज या ठिकाणी सांगितलं, माझं बाळ
माझ्या कानिपणात येईल आणि मला या गर्दीतून काढून जाईल. इकडे सांगितलं तो काय म्हणे कानिपनाथाची बी तपश्चर्या आता पूर्ण झाली. आपण म्हणतो योगायोग, योगेश्वर भगवान पुन्हा त्याच्याच गळ्यात येईना. योगेश्वर भगवान योगायोग, नाव बी योगेश, योगेश्वर आणि इना बी बघा नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण. योगायोग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी. दंभ धर्म वा वा क्या बात है. वायाची उपाधी, दंभ धर्म उपाधी कोणाला द्यावी जो खरंच त्या लायकीचा आहे. बघा नाव बी योगेश्वर. जर काही चुकत असेल याच्या माग आता नावासारखाच वागल. मला योगेश्वर भगवान की जय. हरी बोल श्रीरामचंद्र की जय. आणि अशा प्रकारे आता त्या कानिपनाथाच आगमन श्रीराजाच्या बाउंड्रीवर झालेला आहे. आणि इकडं मारुती रात्रीचा समय होता. मारुतीला बघितलं, रोज मारुतीला एक काम होतं, त्या श्रीराजाचं संरक्षण करायचं आणि त्या श्री माता मावल्यांचं रक्षण करणे. कारण मी पहिल्यांदाच बोलून गेलो, श्रीरामाचं युद्ध झालं, सर्व राक्षस मरण पावलं आणि त्या माता मावल्या आता त्या श्री राज्यामध्ये राहिल्या होत्या. आणि त्या मातेंचं रक्षण करण्यासाठी हो प्रभू रामचंद्राची आज्ञा होती. रोज मारुतीला चक्कर मारावा. कोणाला काय कमी आहे, कोणाला काय नाही, काही दुःख असेल सर्व मारुती बजरंग बलीनं दूर करावं. म्हणूनच बघा आज मी गावोगावामध्ये गावाच्या खाल्ला काड्या बाजूला किंवा उत्तर बाजूला मारुतीचं मंदिर असल्याशिवायच
राहत नाही. प्रत्येक गावात मारुती, ज्या गावात नाही मारुती त्याचं काय म्हणे. पण म्हणूच नाही सगळ्याच गावात मारुती. उगाच विनाकारण आपण बोजा आपल्या खांद्यावर. हो तर प्रमाण खूप मोठं आहे. तरी बघा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. सीता शोधण्यासाठी तू गेला होतास माय बापांनो. म्हणून आज प्रत्येक गावामध्ये त्या अंजनी बाळाचं मारुतीचं मंदिर असावं. जर पडेल असेल तर लवकर बांधून घ्यावं. कारण सगळ्यांचं रक्षण करणारा तो जर उघड्यावर असेल तर गाव निश्चित उघड्यावर राहील. ज्या गावचा मारुती उघडा बाजार उघडा. बोला हनुमान की. असं आपल्या गावात आहे मारुतीचे भरपूर मंदिर आहेत. आणि मी बघितलं तर एक रात्री अशी बाबांना सांगितलं एक मोठं भव्य दिव्य मंदिर पाहुणे मारुतीचं करायचं आहे सरपंचीनबाई. आणि त्या मारुतीच्या मंदिरासाठी आपण प्रयत्न करावा. नमो नारायण नमो नारायण. आणि अशा प्रकारे त्या मारुतीनं म्हणे त्या श्री राज्यामध्ये संरक्षण करावं. आणि संरक्षण करत असताना प्रभू कानिमनाथांनी अशी लीला केली त्या मारुतीला दिसून दिलंच नाही कोण आहे कोण नाही. आणि इकडं महाराजांबरोबर दर गाव दर मुक्काम करत करत 700 शिष्य नाथांबरोबर तयार होते. आता श्री राज्याची बाउंड्री ओलांडायची होती बॉर्डर. आणि आता बॉर्डर पास करण्या अगोदर काही त्या बॉर्डरच्या अलीकडे गाववाल्यांना माहित होत श्री राज्यात प्रवेश केला नराचा नारी होतो. माणसाचं जर नारी झालं नरकागर बन जाए नारी तो ये दुनिया हो गई भारी. अभी भारी ही होने वाली है. कलयुग में बताए ही है वैसा. आगे चल को देखे दिन आएगा कैसा. लेकिन आप और हम उस समय तक नहीं रहेंगे न हमारे बच्चे रहेंगे. लेकिन वो दिन जरूर आने वाला है. वो तो विधि का लिखान है ना तो उसे कोई टाल सकता है ना तो उसी को कोई बंद कर सकता है. वो तो दिन जरूर आना है और आएगा. आणि आता त्या कानिमनाथांच्या शिष्यांना वाटलं या गोसायाच्या नादी लागून
आपलं काही खरं नाही. ते सांगू लागले महाराज त्या बॉर्डरच्या आत जाऊ नका. म्हणे काय होतं तर म्हणे श्री राज्यामध्ये प्रवेश करताच नराचा नारी होतो. नराचा आणि मारुतीच्या भूम भूमकार्यानं